मी हे तिसऱ्यांदी पंचकर्म शिबिर करते। पहिल्यांदी 2012 डिसेंबरला केलं, एकदा जुलैमध्ये केलं 2013ला आणि आता परत करते। तसंच डोंबिवलीला एकदा सप्टेंबरला कुंडलिनीचं क्रियायोगचं शिबिर केलं आणि नोव्हेंबरला परत 8 दिवसाचं क्रियायोग शिबिर केलं कुंडलिनीचं। डोंबिवलीमध्ये एक सुजोगचं शिबिर असताना मला रुपाली आणि त्या शिंदे बाई आहेत त्या मला भेटल्या होत्या। त्यांनी मला हे पॅम्पलेट दिलं होतं आणि तिकडे मी त्यांना म्हटलं हे कधी असतं, तर म्हणे त्याच्यात दिलं आहे, तुम्ही शेड्यूल वाचा। मग मी इथे फोन केला, त्या सुनीता भोसले मला फोनवरती भेटल्या होत्या। त्यांनी मला सांगितलं असं असं आहे, तुम्ही स्टेट बँकेमध्ये पैसे जमा करायचे, बुकिंग करायचं आणि मग तुम्ही येऊ शकता। मग मी बुकिंग केलं तिथे पैसे भरून आणि मग मी आले, पंचकर्म केलं। तेव्हा मला खूप चांगला अनुभव आला खूप, आणि यांचं मार्गदर्शन मला सरांचं मिळालं ना, खूप बरं वाटलं तेव्हा। आणि मी रेग्युलर म्हणजे तेव्हापासून मी रेग्युलर 2013पासून जानेवारीपासून मी रेग्युलर योगा जसं सांगितलं त्याप्रमाणे मी करायला लागले। माझं वजन कमी झालं आणि मला खूप काय काय म्हणजे पायदुखी कमी झाली, बरेचसे म्हणजे प्रॉब्लेम कमी झाले। आणि त्यानंतर मग मी ठरवलं तर दर 6 महिन्याने आपण पंचकर्म करायचं। मग मी परत जुलैमध्ये केलं आणि जुलैमध्ये पंचकर्म केल्यानंतर मग मी जेव्हा परत योगा केला ना, तेव्हा मला खूप काय काय चांगले अनुभव यायला लागले। कारण मी प्राणिकचं मेडिटेशन बंद केलं होतं, कारण तिथे मला चांगलं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे माझं काही प्रगती होईल असं वाटत होतं, पण ती हे खंडित झाली होती। आणि इथे मग मला हे जे काही ध्यान शिबिरामध्ये आपल्या ह्या जे काही सांगितलं होतं हे मी करत होते थोडं आणि योगा मात्र रेग्युलर, तर त्याने मला खूप चांगले अनुभव यायला लागले। मग मी जुलैमध्ये मी सरांना जेव्हा आपण काल कसं भेटलो तसं मी त्यांना माझे अनुभव काही सांगितले, तर ते म्हणाले तुम्ही आता कुंडलिनीचं शिबिर करा आहे। तर तेव्हा मी 3 दिवसाचं डोंबिवलीत लागलंय म्हटल्यावर मला कळलं होतं, म्हणून मी तिथे ॲडमिशन घेतली 1000 रुपये भरून। आणि तेव्हा पण मी सरांना परत बोलले की मला खूप असं चक्र माझी ॲक्टिव्ह झालेली मला जाणवत आहे। म्हणजे काय असतं पहिल्यांदा माहिती नव्हतं, पण जेव्हा मला एक म्हणजे असे काहीतरी आपल्या शरीरात काहीतरी वेगळे बदल होत आहेत हे मला जाणवायला लागलं। मग मी सरांना तेव्हा 3 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही थोडा वेळ गॅप असायची, तेव्हा आम्ही सरांशी बोलायचो। तर मी तेव्हा त्यांना सांगितलं की मला असं जाणवतो, मला काय मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर चक्र हे मला सारखे ॲक्टिव्ह काहीतरी तिथे जाणीव होती सारखी, आणि इतकी जास्त जाणीव व्हायला लागली की मला एनर्जीचा फ्लो जाणवायला लागला। मी ते पण सरांना तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आता 8 दिवसाचं शिबिर अटेंड करा, इथे खोपोलीला आहे। तेव्हा पण मग मी केलं आणि खूप मला छान अनुभव आले। रेग्युलर मग आता साधना मी करते, फक्त कधी खंडित होते, म्हणजे मी कधी दमल्यामुळे काही माझं हे पोस्टाचं काम मी आता कमी करते, कारण मी ठरवलं आता मला अध्यात्मामध्ये खूप पैसे कमवले, म्हटलं आता मला कमवायचे नाही आहेत, बस झालं आता। म्हटलं आपण फक्त डोनेशन आणि आपल्या अध्यात्मामध्ये प्रगती व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे खूप छान म्हणजे मी इवन समाधीच्या समोर बसल्यावरती सुद्धा माझी सगळी चक्र ॲक्टिव्ह होतात आणि मला खूप छान अनुभव येतात। आता ते अनुभव मी फक्त सरांना सांगू शकते, मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण म्हणजे मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत आणि मला त्यांचं मार्गदर्शन, मला गुरु भेटले असं मला वाटायला लागलं।